Hello, today we starting the chapter number 4 of industrial automation, that is supervisory control and data acquisition system part 1. प्रीवियस व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं, आपण थर्ड चॅप्टर कंप्लीट केला होता इंडस्ट्रियल ऑटोमेशनचा. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण चॅप्टर नंबर 4ला सुरुवात करणार आहोत. स्टार्टिंगला आपण बघूयात कंटेंट्स ऑफ दिस PPT. डाटा ॲक्विजिशन सिस्टीम, त्यामध्ये असणार आहे डेफिनेशन, ब्लॉक डायग्रॅम, ऑपरेशन, टाईप्स, ॲडव्हान्टेजेस, डिसॲडव्हान्टेजेस अँड ॲप्लिकेशन्स. त्यानंतर असणार आहे स्काडा सिस्टीम, दॅट इज सुपरवायझरी कंट्रोल अँड डाटा ॲक्विजिशन सिस्टीम. त्याचं असणार आहे डेफिनेशन, सिम्पल स्काडा सिस्टीम, ऑपरेशन, ॲडव्हान्टेजेस, डिसॲडव्हान्टेजेस अँड ॲप्लिकेशन्स. आता आपण त्यांचा 1 बाय 1 स्टडी करूयात. तर आपण फर्स्ट पॉईंट बघितला डाटा ॲक्विजिशन सिस्टीम, त्याची आपण डेफिनेशन स्टडी करूया. डेफिनेशन ऑफ डाटा ॲक्विजिशन सिस्टीम. Data acquisition is the process of sampling signals that measures real world physical conditions and converting the resulting samples into digital numeric values that can be manipulated by computer. Data acquisition, that is DAQ, is the collection, analysis and storage of information by computer based system. तर बघा, डाटा ॲक्विजिशन सिस्टीममध्ये काय असते, एक प्रोसेस आहे सॅम्पलिंग सिग्नलची. त्यामध्ये फिजिकल कंडिशन कन्वर्ट कशात होतात, डिजिटल व्हॅल्यूमध्ये कन्वर्ट होतात. अँड नेक्स्ट डेफिनेशनमध्ये काय सांगितलं आहे त्यांनी, डाटा ॲक्विजिशन ही सिस्टीम आहे, त्यामध्ये कलेक्शन, ॲनालिसिस, स्टोरेज इन्फॉर्मेशन बाय कम्प्युटर बेस्ड सिस्टीम. तर डाटा ॲक्विजिशनमध्ये काय होतं, तर इन्फॉर्मेशन कलेक्ट केली जाते, ॲनालिसिस केलं जातं इन्फॉर्मेशनचं, आणि ती इन्फॉर्मेशन मेमरीमध्ये स्टोअर केली जाते. त्यालाच काय म्हणतात, डाटा ॲक्विजिशन सिस्टीम. नेक्स्ट स्लाईडमध्ये तुम्ही पाहू शकता ब्लॉक डायग्रॅम ऑफ डाटा ॲक्विजिशन सिस्टीम. तर ह्या ब्लॉक डायग्राममध्ये पाहू शकता तुम्ही इनपुट काय दिलेलं आहे, फिजिकल डाटा दिलेला आहे. इनपुट सेन्सरचा एक ब्लॉक आहे, तो दिलेला आहे. इनपुट आयसोलेशन, सिग्नल कंडिशनर, त्यानंतर AD कन्व्हर्टर, कम्प्युटर टाईप, आउटपुट कंट्रोल सिग्नल, सिग्नल कंडिशनिंग, आउटपुट आयसोलेशन. त्यानंतर आउटपुटला दिला आहे आणि डिस्प्ले फॉर्मॅट एक यूज केलेला आहे, आणि आउटपुटला आपल्याला काय मिळणार आहे, डिझायर्ड रिझल्ट मिळणार आहे. तर त्याचं आपण ऑपरेशन स्टडी करूयात 1 बाय 1 ब्लॉकचं. First are sensors and transducers. They are used to convert a mechanical or electrical signal into a specific signal such as 4 to 20 milliampere loop or 0 to 5 volt signal. Second are time division multiplexer. It accepts several signals at once and allows the user to pick the signals to be examined. Much like a television that has number of channels but displays only one at a time, it is used to reduce system cost by time sharing expensive elements. Next are amplifiers. They are used to increase the magnitude of the signal. Next, signal conditioners. They change a signal to make it easier to measure or more stable. A current to voltage converter, VF converter or a filter may be used. Next, AD converters. They are special types of signal conditioner that converts analog signal into digital signals. Next, digital and counter inputs. These inputs are signals that have a specific number of possible values. तर हे त्याचं 1 बाय 1 ब्लॉकवाईज ऑपरेशन आहे. तर आपण डायग्रामवरून शॉर्टमध्ये बघूयात. तर इनपुटला काय देणार, यांनी फिजिकल डाटा त्याला इनपुट देणार. त्यानंतर इनपुट सेन्सर्स काय करणार, तर जी मेकॅनिकल और इलेक्ट्रिकल सिग्नल असतील ते आपल्याला पाहिजे त्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करून घेणार. नेक्स्ट ब्लॉक बघा कोणता आहे, इनपुट आयसोलेशन और सिग्नल कंडिशनिंग. तर इनपुट आयसोलेशन काय करणार, जो इनपुटचा डेटा आपल्याला इनपुट सेन्सरकडून जे सिग्नल येतील ते आयसोलेट म्हणजे सेपरेट करण्याचं काम इनपुट आयसोलेशन करणार. नंतर A to D कन्व्हर्टर, दॅट इज ॲनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टर. हा काय करणार, तर हा ब्लॉक काय करणार, तर ॲनालॉग सिग्नलला डिजिटल फॉर्ममध्ये कन्वर्ट करणार. त्यानंतर कम्प्युटर टाईप असेल
त्यामध्ये मायक्रो कंट्रोलर वगैरे चिप असतील, मेमरी चिप असतील, तर ते काय करणार, तर पूर्ण प्रोसेस हँडल करणार आणि जी इन्फॉर्मेशन असेल ती स्टोअर करणार. तर आउटपुट कंट्रोल सिग्नल त्याला काय होणार, कम्प्युटर टाईपकडून आउटपुटला इन्फॉर्मेशन जाणार. त्यानंतर सिग्नल कंडिशनिंग और आउटपुट आयसोलेशन. फर्स्ट आपण ब्लॉक बघितला होता इनपुट आयसोलेशन, त्यामध्ये काय होतं, ते इनपुट सिग्नल सेपरेट होत होता. आता ह्यामध्ये काय होणार, तर आउटपुटला जो सिग्नल जाईल तो सेपरेट होऊन जाणार. नंतर काय असणार, आउटपुट कंट्रोलर्स आउटपुट सिग्नल कंट्रोल होणार. आणि डिस्प्ले फॉर्मॅटमध्ये काय असणार, कम्प्युटरमधून जो डेटा जाईल तो सगळा डिस्प्ले होणार डिस्प्ले फॉर्मॅटला. दिस इज द ऑपरेशन ऑफ डाटा ॲक्विजिशन सिस्टीम. नेक्स्ट बघा टाइप्स ऑफ डाटा ॲक्विजिशन सिस्टीम. देअर आर 2 टाइप्स ऑफ डाटा ॲक्विजिशन सिस्टीम ॲज अंडर प्लग इन DAQ सिस्टीम अँड स्टँड अलोन DAQ सिस्टीम. दोन आहेत, प्लग इन DAQ सिस्टीम आणि स्टँड अलोन DAQ सिस्टीम. त्याची इन्फॉर्मेशन काही नाही आहे, पण 2 मार्क्ससाठी हा क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. टाइप्स दोन आहेत, प्लग इन अँड स्टँड अलोन DAQ सिस्टीम. नेक्स्ट बघा ॲडव्हान्टेजेस ऑफ डाटा ॲक्विजिशन सिस्टीम, दॅट इज DAQ सिस्टीम. Data is stored automatically in a form that can be retrieved for later analysis without error or additional task. तर आता काय सांगितलं आहे, डाटा स्टोअर होतो ऑटोमॅटिकली. DAQ सिस्टीममध्ये डाटा स्टोअर होतो तो, जो की आपण नंतर ॲनालिसिसमध्ये चेंज करू शकतो without any error or additional task. Next है, it is very easy to examine the effect of factors other than those original anticipated because the cost of measuring some additional point is low. म्हणजेच ह्या सिस्टीममध्ये एखादा ॲडिशनल पार्ट ॲड करायचा असेल तर त्याची कॉस्ट काय असणार आहे, लो असणार आहे. त्यामुळं जे एक्झामाइन इफेक्टचे फॅक्टर असणार आहेत ते काय असणार आहेत, इझी आपण त्याला एक्झामाइन करू शकतो, कारण की त्याचे कॉस्ट आहे ती लो असणार आहे. ॲडिशनल जर एखादं काय आपल्याला ॲड करायचं असेल त्या सिस्टीममध्ये त्याची कॉस्ट लो असणार आहे, त्यामुळे त्याला आपण इझिली एक्झामाइन करू शकतो. नेक्स्ट आहे, मेजरमेंट्स आर मेड अंडर प्रोसेसर कंट्रोल अँड डिस्प्लेड ऑन स्क्रीन अँड स्टोअर्ड ऑन डिस्क. तर यामध्ये जे मेजरमेंट्स होतात ते अंडर कंट्रोल असणार आहेत प्रोसेसरच्या, डिस्प्ले होणार आहे स्क्रीनवर अँड डिस्कमध्ये स्टोअर होणार आहेत. त्यानंतर नेक्स्ट आहे, ॲक्युरेट मेजरमेंट्स आर इझी टू ऑब्टेन अँड देअर आर नो मेकॅनिकल लिमिटेशन्स टू मेजरमेंट स्पीड. मेजरमेंट ॲक्युरेटली आपण कॅल्क्युलेट करू शकतो किंवा इझिली ऑब्टेन करू शकतो आणि त्यामध्ये कुठल्याही प्रकारचे मेकॅनिकल लिमिटेशन्स नसतात मेजरमेंट स्पीडसाठी. म्हणजेच कोणत्याही प्रकारच्या पार्टचा त्यात डिस्टर्बन्स नसतो. मेकॅनिकल म्हणजेच कोणत्याही पार्ट असेल त्याचा डिस्टर्बन्स नसतो मेजरमेंटसाठी, त्यामुळे मेजरमेंट स्पीडसाठी, त्यामुळे त्याची ॲक्युरसी काय असते, हाय असते. नेक्स्ट आहे, द इन्फॉर्मेशन कंटेंट इन डाटा कॅन ऑल्सो बी यूज टू इम्प्रूव्ह द इफिशियन्सी ऑफ द प्रोसेस. त्यामुळे सिस्टीमची इफिशियन्सी पण काय होते, इम्प्रूव्ह होते. दॅट इज द ॲडव्हान्टेजेस ऑफ डाटा ॲक्विजिशन सिस्टीम. नेक्स्ट पॉईंट आहे डिसॲडव्हान्टेजेस. द मेन डिसॲडव्हान्टेजेस ऑफ यूजिंग अ डाटा लॉगिंग सिस्टीम is the initial cost of purchasing the equipment. Next, if the data logging equipment breaks down or malfunctions, some data could be lost or not recorded. Equipment can be expensive for small tasks. Next, the equipment will only take a recordings of the logging interval which has been set up. If something unexpected happens between recordings, the data will not be collected. तर त्याचा मेन डिसॲडव्हान्टेजेस काय आहे बघा, तर त्याची इनिशियल कॉस्ट आहे एखादी सिस्टीम सेटअपसाठी जी इनिशियल कॉस्ट आहे डाटा ॲक्विजिशन सिस्टीमसाठी ती काय असणार आहे, हाय असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट काय, जर सिस्टीम ब्रेकडाऊन झाली मध्येच तर त्यातला डेटा असेल, डाटा कुठलाही असेल, रेकॉर्ड केलेला सुद्धा डाटा असेल तो लॉस्ट होऊ शकतो. नेक्स्ट बघा, इक्विपमेंट कॅन बी एक्सपेन्सिव्ह फॉर स्मॉल टास्क. एक छोट्या छोट्या टास्कसाठी ही इक्विपमेंट किंवा ही जी सिस्टीम आहे ती काय आहे, एक्सपेन्सिव्ह आहे.
आणि ज्यावेळेला सिस्टीममध्येच ब्रेकडाऊन होईल किंवा बंद पडेल त्यावेळेला त्याची कॉस्ट वाढेल, परत त्यातला डाटासुद्धा उडू शकतो, रेकॉर्ड होत नाही. These are the disadvantages of data acquisition system. Next are applications. First are research and analysis, characterizing and logging behaviors or properties, discovering scientific phenomena. Next, design validation and verification, confirming that a system meets initial design specifications, establishing evidence that a product meets its users' needs. Next are manufacturing and quality test, performing functional and system level product test, end of line pass fail quality testing, checking of defective products and subsystem, diagnostics and repairs, identifying the causes of failure, manual and HOC troubleshooting. तर ॲप्लिकेशन्स बघा मेन आहेत ते रिसर्च अँड ॲनालिसिस. त्यामध्ये काय येतं, कॅरेक्टरायझिंग अँड लॉगिंग बिहेवियर्स ऑर प्रॉपर्टीज, कॅरेक्टराइज केलं जातं प्रॉपर्टीजना. नेक्स्ट आहे डिझाईन व्हॅलिडेशन अँड व्हेरिफिकेशन, कन्फर्मिंग दॅट अ सिस्टीम मीट्स इनिशियल डिझाईन स्पेसिफिकेशन्स. इनिशियल डिझाईन करताना त्याचे स्पेसिफिकेशन लक्षात घेतले जातात. नेक्स्ट मॅन्युफॅक्चरिंग अँड क्वालिटी टेस्ट, परफॉर्मिंग फंक्शनल अँड सिस्टीम लेवल प्रोडक्ट टेस्ट अँड ऑफलाईन पासफेल क्वालिटी टेस्टिंग. मॅन्युफॅक्चरिंग क्वालिटी टेस्ट म्हणजे काय, सिस्टीम मॅन्युफॅक्चर होत असताना त्याची टेस्ट केली जाते पास किंवा फेल होण्यासाठी, की त्याची क्वालिटी टेस्ट केली जाते. डायग्नोस्टिक्स अँड रिपेअर्स, आयडेंटिफाईंग द कॉज ऑफ फेल्युअर, मॅन्युअल अँड HOC ट्रबल-शूटिंग. म्हणजेच काय, जर एखादी सिस्टीम फेल होत असेल ऑपरेशनमध्ये क्वालिटीमध्ये तर ते आयडेंटिफाय केले जाते की ती का फेल होते, त्याचं रिझन काय आहे. तर हे असतं डायग्नोस्टिक्स अँड रिपेअर्समध्ये. these are the applications of डाटा ॲक्विजिशन सिस्टीम. नेक्स्ट आपण बघितलं स्काडा सिस्टीम. स्काडा म्हणजेच काय तर सुपरवायझरी कंट्रोल अँड डाटा ॲक्विजिशन सिस्टीम. त्याची डेफिनेशन बघूया आपण. स्काडा इज द टेक्नॉलॉजी दॅट एनेबल्स अ यूजर टू कलेक्ट डाटा फ्रॉम वन ऑर मोर डिस्टंट फॅसिलिटीज अँड टू सेंड लिमिटेड कंट्रोल इन्स्ट्रक्शन टू these facilities. SCADA is a system of software and hardware element that allows industrial organization to directly interact with devices such as sensors, valves, pumps, motors and more through human machines interface, that is HMI software. तर स्काडा म्हणजे काय बघा, स्काडा एक टेक्नॉलॉजी आहे, त्यामध्ये हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरचं कॉम्बिनेशन असतं. तर ते इलिमेंट्स इंडस्ट्रियल ऑर्गनायझेशनला अलाव करतात टू डायरेक्टली इंटरॅक्ट विथ डिव्हायसेस. इंडस्ट्रीला इंडस्ट्री एका इलेमेंटशी डायरेक्ट इंटरॅक्ट करू शकते. म्हणजेच काय, इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइस कोणते, सेन्सर्स असतील, वॉल्व्स असतील, पंप्स असतील, त्या सगळ्यांसोबत ह्या सॉफ्टवेअरसोबत इंडस्ट्री डायरेक्ट डील करू शकते. त्यालाच काय म्हणतात, स्काडा सिस्टीम. नेक्स्ट बघा, सिम्पल स्काडा सिस्टीमची डायग्राम तुम्ही या स्लाईडमध्ये बघू शकता. त्यामध्ये दोनच ब्लॉक दिसत आहेत, MTU अँड RTU. त्याला इनपुट दिलेलं आहे, इनपुट टू फ्रॉम ऑपरेटर आणि आउटपुट पण टू फ्रॉम फील्ड डिव्हायसेस. डाटा टर्मिनल इक्विपमेंट DT. आपण त्याचं ऑपरेशन बघूयात. फिगर शोज अ व्हेरी सिम्पल स्काडा सिस्टीम. इट consists of one MTU and one RTU. The MTU and the RTU must be equipped to communicate with each other. In telecommunication scenario, the MTU and the RTU are each called the data terminal equipments, DTEs. They each have the ability to formulate a signal that contains the intelligence that must be present. They also each have the ability to decipher a received signal to extract its intelligence. What they lack is the capacity to interface with the medium. तर बघा, ह्या फिगरमध्ये तुम्ही स्काडा सिस्टीम पाहू शकता, सिम्पल स्काडा सिस्टीम. त्यामध्ये दोन मेन पार्ट्स आहेत, MTU आणि RTU. MTU आणि RTU. तर MTU RTU कशासाठी यूज केलेलं असतं, टू कम्युनिकेट विथ ईच अदर. एकमेकांसोबत कम्युनिकेशन करण्यासाठी ते यूज केलेलं असतात.
MTU आणि RTU या दोघांना काय म्हणतात तर डाटा टर्मिनल इक्विपमेंट्स, दॅट इज DTEs, म्हणजेच काय ते कम्युनिकेशन करण्यासाठी यूज केलेले असतात म्हणून त्यांना डाटा टर्मिनल इक्विपमेंट म्हणतात. They each have to ability to formulate a signal that contains the intelligence that must be sent. त्या दोघांकडे पण ते दोघे पण असे सिग्नल जनरेट करतात जे की आपण दुसऱ्या डिव्हाइसला सेंड करू शकतो. व्हॉट दे लॅक इज कॅपॅसिटी टू इंटरफेस विथ द मीडियम. ते MTU आणि RTU इन बिटवीन कम्युनिकेशन त्यांचं चांगलं असतं, पण ते जेव्हा मीडियम एखाद्या दुसऱ्या मीडियमशी आउटर मीडियमशी जेव्हा कम्युनिकेट करतात तेव्हा त्यांची कपॅसिटी लो होते, ते त्यांचं डिसएडव्हान्टेज आहे. दिस इज द ऑपरेशन ऑफ स्काडा सिस्टीम. आता आपण त्यांचे ॲडव्हान्टेजेस बघूयात. इट प्रोव्हाइड्स फॅसिलिटी टू स्टोरेज लार्ज अमाऊंट ऑफ डेटा. The data can be displayed in various formats as per user requirements. It is possible to obtain real data simulations with the help of operators. Many types of data can be gathered from RTU connected with the master units. It has fast operating response. It is scalable and flexible in adding additional resources. It is used in wide industries and departments including telecommunications, energy, transportation, oil and gas, water, military, meteorology, etc. तर ॲडव्हान्टेजेस काय आहेत त्याचे, तर स्काडा सिस्टीममध्ये आपण लार्ज अमाऊंट ऑफ डाटा स्टोअर करू शकतो. त्यानंतर जो स्टोअर केलेला डाटा आहे स्काडामध्ये तो कोणत्याही फॉर्मॅटमध्ये आपण डिस्प्ले करू शकतो. दॅट इज LED, LCD, आणखीन कोणतेही डिस्प्ले डिव्हायसेस असतील त्या फॉर्ममध्ये आपण त्याला डिस्प्ले करू शकतो. Many types of data can be gathered from RTU connected with the master unit. तर MTU कडून जो डाटा सेंड होतो, कम्युनिकेट होतो RTU कडे, तो आपण कोणत्याही फॉर्ममध्ये गॅदर्ड किंवा कलेक्ट करू शकतो. इट हॅज फास्ट ऑपरेटिंग रिस्पॉन्स आणि तो जास्त फ्लेक्झिबल पण असतो. दीज आर द ॲडव्हान्टेजेस ऑफ स्काडा सिस्टीम. डिसएडव्हान्टेजेस बघूयात. PLC बेस्ड स्काडा सिस्टीम इज कॉम्प्लेक्स इन टर्म्स ऑफ हार्डवेअर युनिट्स and dependent modules. It requires skilled operators, analysts and programmers to maintain SCADA system. Initial isolation costs are higher. The system increase unemployment rates. The system supports use of restricted software and hardware equipments. तर त्याचं डिसएडव्हान्टेज बघा. त्याचं मेन डिसएडव्हान्टेज हेच आहे की सिस्टीम कॉम्प्लेक्स टर्म्स ऑफ हार्डवेअर युनिट्स, म्हणजे त्याचं हार्डवेअरचं जे डिझाईन असतं ते कॉम्प्लेक्स असतं, हार्ड असतं डिझाईन त्याचं. आणि सेकंड डिसएडव्हान्टेज आहे इट रिक्वायर्ड स्किल ऑपरेटर ऑर प्रोग्रामिंग टू मेंटेन स्काडा सिस्टीम. त्यासाठी स्पेशल प्रोग्रामर्स किंवा स्किल्ड ऑपरेटर्स लागतात स्काडा सिस्टीम ऑपरेट करण्यासाठी. नंतर त्याची जी इनिशियल सेटअप कॉस्ट असते ती सुद्धा हाय असते. त्यामुळे काय होतं ते आणखीन स्काडा सिस्टीम ही ऑटोमॅटिक सिस्टीम असल्यामुळे अनएम्प्लॉयमेंट रेट्स काय होतो हायर होतो. दीज आर द डिसएडव्हान्टेजेस ऑफ स्काडा सिस्टीम. नेक्स्ट आहे ॲप्लिकेशन्स. स्मॉल हायड्रो इलेक्ट्रिक जनरेटिंग स्टेशन्समध्ये ते यूज केले जातात. नेक्स्ट आहे ऑइल और गॅस प्रोडक्शन फॅसिलिटीज, pipelines or gas, oil, chemical or water, electric transmission systems, automatic agriculture, irrigation systems, railway gate automation, automatic street light, bottle filling station, home applications automation. म्हणजे काय बेसिकली मोठ्या मोठ्या कंपनीमध्ये ऑटोमेशनसाठी ऑटोमॅटिक वर्क होण्यासाठी स्काडा सिस्टीमचा यूज केला जातो. तर हा आहे आपला फोर्थ चॅप्टरचा फर्स्ट पार्ट. फोर्थ चॅप्टर होता आपला सुपरवायझरी कंट्रोल अँड डाटा ॲक्विजिशन सिस्टीम. त्यामध्ये आपण डाटा ॲक्विजिशन सिस्टीम आणि स्काडा सिस्टीम या दोघांचा स्टडी केला आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ह्या चॅप्टरचा नेक्स्ट पार्ट स्टडी करणार आहोत. तर तुम्हाला ह्या चॅनलवरती जे व्हिडिओ येतील ते वेळच्या वेळी पाहायचे असतील तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघून ह्यामधील नोट्स राईट डाऊन करा. नक्कीच इम्पॉर्टंट्स आहेत त्या नोट्स. MSBTला विचारले जाणारे क्वेश्चन्स आहेत.
Thank you.